एक मग मुलगी अचानक माझ्या मागणं आली आणि मला म्हटली की मेरा भी निकालो बेलापूर. मी म्हटलं ठीक आहे. मी माझं काढता काढता तिचं काढलं. म्हटली मला वन साईड काढायला होती. म्हटली मेरा रिटर्न निकाल के पहिले देतो. मला म्हटलं यार ही काय ॲटिट्यूड आहे. म्हणजे ठीक आहे असतं माणूस मागतं पण प्लीज नाही किंवा एकदम वेगळ्या पद्धतीत बोलली. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मी तिला तिकीट काढून दिलं आणि त्याच्यानंतर ना पैसे दिले तिनं मला. थँक्यू बोलली नाही काय नाही. मग नंतर बेलापूरला मी माझं पण तिकीट काढलं. एक तर ती बघत होती माझ्या ह्याच्यामध्ये की मी कुठलं तिकीट काढते. मग मी पण माझं बेलापूरचं तिकीट काढलं आणि त्याच्यानंतर मी नॉर्मली ती म्हणजे थांबली होती माझं तिकीट घेईपर्यंत. मला असं लई राग आलता की यार किती ॲटिट्यूडवाली पोरगी आहे. पण तरी पण मी आपली शांत होते. म्हटलं काय करायचं आहे. त्याच्यानंतर बेलापूरला जाईपर्यंत ना तिनं माझी इतकी काळजी घेतली. कुर्ल्यामध्ये एकदा ट्रेन चेंज करावी लागते कारण मी तिला विचारलं ना की मी पहिल्यांदा चालली आहे किंवा मी जास्त ट्रॅव्हल करत नाही. तर तिनं माझी इतकी काळजी घेतली की इकडं बस म्हणजे नाही का तिकडं प्लॅटफॉर्म आहे तिकडं आपण जाऊयात. नंतर कुर्ल्यामध्ये गेल्यावरती मला जागा भेटत नव्हती तर ये पटकन 4th सीट इथं बस किंवा सारखं माझ्याकडे बघणं व्यवस्थित उतरती का व्यवस्थित बसती का. आणि इतकी छान बोलली माझ्याशी इतक्या केअरली. मग उतरता मी विचार केला की कसा प्राणी आहे ना माणूस. म्हणजे ती जेव्हा माझ्याशी आणि माझ्या मनात विचार बरं का की वाव किती छान पोरगी आहे किती छान म्हणजे नाही का इतकी काळजीनं माझ्यासोबत वागते. मग नंतर मी विचार केला की कसं माणूस आहे ना की एखादा माणूस जर आपल्याशी वाईट वागलं तर आपल्याला असं वाटतं की ते माणूस वाईट आहे आणि तेच माणूस आपल्याशी चांगलं वाटलं तर आपल्याला असं वाटतं की हे माणूस लय चांगलं आहे. मग मला समजलं की चांगलं आणि वाईट असं काहीच नसतं. सगळे लोक सारखे असतात. डिपेंड असतं की माणूस आपल्याशी वागतंय कसं.